नमस्कार सगळ्यांना. आज आपल्याकडे प्रफुल्ल साने यांचं छानपैकी वक्तव्य आपल्याला ऐकायचं आहे. त्याला प्रवास वर्णन म्हणता येईल, तीर्थक्षेत्र वर्णन म्हणता येईल. आणि आजचा एक चांगला योग म्हणजे प्रफुल्ल साने यांच्या बरोबर प्रवासाला गेलेले काही सहप्रवासी आपल्यामध्ये आहेत. आणि जेव्हा आपण अशा एका काही दिवसांच्या प्रवासाला जातो तेव्हा सगळ्या प्रवासींना धरून एक नवीन कुटुंब तयार होतं. त्यामुळे इथे आपल्याकडे ते नवीन कुटुंब आणि आपलं दिलासा विरंगुळा केंद्र हे कुटुंब, असं दोन कुटुंबांचा इथे सहभाग आहे. आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे एक शुभ संकेत आणि शुभ सुरुवात म्हणून आपण शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात करतो. तर मी विनंती करतो विजय डेंगे यांना. विजयराव, 1 मिनिट. शंखनादाला पण खूप महत्व आहे, कारण आजचा आपला प्रवास हा अध्यात्म प्रवास असणार आहे. आणि 3.5 4 महिने 4.5 महिन्याची 2 वेळा नर्मदा परिक्रमा करणं किंवा आपल्या पांडुरंगाच्या यात्रेला पूर्ण जाणं आणि सतत कुठे कुठे जाणं आणि त्या देवाच्या सहवासात असलेले विजयराव डेंगे आज आपल्या समोर शंखनाद करणार आहे. विजयराव, आपण शुभ शंखनाद करावा. वा वा वा. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात एकदम शुभ संकेतांनी झालेली आहे. विजयराव डेंगे, तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. तसंच आजच्या कार्यक्रमाची नंतर सांगता करताना असेच एक आध्यात्मिक बैठक असलेले आमचे सभासद विकास पाटील आढावा घेणार आहेत आजच्या कार्यक्रमाचा. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला फार चांगला योग आलेला आहे. आता आपण डिजिटल माध्यमातून प्रफुल्ल साने यांची ओळख करून घेऊया. एखाद्या व्यक्तीचं वक्तव्य ऐकायच्या अगोदर त्यांची ओळख असणं हे फार महत्वाचं असतं. म्हणजे आपल्या त्या व्यक्तीचा परिचय होतो. आजचा विषय आहे, 1 मिनिट, सॉरी, हे साने सर, सगळ्या बलाढ्य लोकांसमोर माझी कामगिरी बघा कशी आज झाली. आजचा विषय आहे एक अविस्मरणीय यात्रा, पिठापूर, कुरवपूर, श्रीशैल्यम, मंत्रायलम. तर आपल्या समोर सादर करणार आहेत प्रफुल्ल साने. प्रफुल्ल साने यांचं शिक्षण, ते टेक्सटाईल इंजिनियर आहेत. टेक्सटाईल मॅनेजमेंट मध्ये त्यांचं काम झालेलं आहे. बीकॉम आहेत आणि ISO 2001 जेव्हा सुरू झालं त्याच्यासाठीचा डिप्लोमा इन ISO 1001 त्यांनी केलेला आहे. नंतरचं जे अगोदरच्या कामकाजाच्या काळातलंही त्यांचं आयुष्य छंद आणि आवड जोपासणं होतं.
आणि हे आतापर्यंत घोडदौडने चालू आहे आणि विविध प्रकारचे छंद आणि आवड त्यांच्याकडे आहे. आणि ही वरवरची आवड नाही आहे, प्रत्येक गोष्टीसाठी एक कलाकार आहेतच, पण तसेच ते अभ्यासू आहेत, सतत प्रयत्नशील आहे, म्हणजे सातत्य आहे. एखादं ध्येय निश्चित करून ते पूर्ण करणं ही त्यांची हसोटी आहे, चिकाटी आहे, शांत आहे. ग ची बाधा नाहीये. आता ग ची बाधा नाहीये म्हणजे आमच्या त्यांच्या सौभाग्यवती प्राजक्ताताई, नेहमी आपण म्हणतो घरातला सपोर्ट आहे, म्हणजे सहकार्य आणि सपोर्ट हे दोन्ही वेगळे त्यांचा अ, सहभाग का सर्व कार्यामध्ये असतो आणि आम्ही जेव्हा त्यांच्याकडे जातो तेव्हा तो प्रकर्षाने जाणवतो. आमची प्रज्ञा सूरनव्वा ध्यास नावा ही त्यांची कन्यका फायनलिस्ट होती शेवटच्या 2 मध्ये. त्या पण नम्र आहेत, आता आपल्यामध्ये कार्यक्रम ऐकतायत. आणि चिरंजीव विराज आणि हे अखंड कुटुंब हे कलेच्या प्रेमात आहेत, कला जोपासतायत आपापल्या परीने. आणि आम्ही गमतीने म्हणायचो की प्रज्ञा जेव्हा शिकत होती तेव्हा साने सर प्रज्ञाचे वडील म्हणून तुम्हाला ओळखायचे, आणि सूर नवा ध्यास नावाच्या फायनलिस्टला गेल्यानंतर अखंड प्रांत म्हणजे डोंबिवली मुंबई परिसर त्यांना प्रज्ञाचे बाबा म्हणून ओळखतात. आणि हे भाग्य खूप पालकांना, कमी पालकांना मिळतं. ते आपल्या प्रफुल्ल सानेंना आणि प्राजक्ता ताईंना मिळालेलं आहे. आता आपण आहोत बुद्धिबळ हा त्यांचा विशेष आवड आहे. त्याच्यात अनेक बक्षिसं आहेत. फार आवडीचा छंद आहे त्यांचा. चित्रकला आहे, स्केचेस, ड्रॉइंग्स, 250च्या वर स्केचेस आहेत. आपल्याला काही स्केचेस बघायला मिळणार आहेत. गायन, स्वतःचा कराओके क्लब होता. 65-70 स्टेज शोज त्यांनी केलेले, त्याचीही चित्र आपल्याला बघायला मिळणार आहेत. प्रश्नमंजुषा हा विषय साधारण कोण स्पर्श करत नाही. बऱ्याच स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त आहे. लेखन, गेल्या 3 वर्षापासून लेखनाकडे आकर्षित. लेख, कथा, निबंध, कविता ही आवड, अनेक पुरस्कार आणि बक्षिसे मिळालेली आहेत. त्यांचं कविता हे आम्ही जवळून बघतो, त्यांचं लेखन पण जवळून बघतो. आमचे आठवड्याचे कार्यक्रम असतात, महिन्याचे असतात, त्याच्यात त्याची आम्हाला झाक मिळते. गझल गायिकाला सध्या ते शिकत आहेत, गझलकडे वळले आहेत. छंद या आणबडमध्ये प्रेक्षणीय ठिकाणांना भेट देणं आणि ते वर्णन किंवा माहिती आपल्या कल्पकतेने इतरांपर्यंत पोहोचवणे, आणि आजचा कार्यक्रम हा त्याचाच एक भाग आहे. जीवनातील आनंददायी संधी म्हणजे 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वर्धा येथे 4 फेब्रुवारी म्हटलंय त्यांनी, त्यांना कविता सादर करण्याची संधी मिळाली होती. त्याचा एक फोटो आहे आपल्याकडे. आता हे आपण काही स्केचेस बघूया. चित्रकला मी थोडा फास्ट जाणार आहे, कारण मला तुम्हा सगळ्यांना जास्ती चित्र दाखवायची आहे. अवधूत गुप्ते, महेश काळे, स्पृहा जोशी, शिवाजी खैरे, रवींद्र चव्हाण माजी मंत्री, आजी मंत्री, श्याम पाटील हे फेस्कॉमचे अध्यक्ष, डोंबिवलीत राहतात. हा माझा आहे रवींद्र खानोलकर. म्हणजे माझा हा फोटो बघतानाही मला आनंद होतो, कारण त्याच्यात एक प्रेम आहे. आणि असं एखादं चित्र काढताना ना खूप दिवस द्यायला लागतात. हे असं नाहीये की बसलं आणि 3 तासात चित्र झालं. काही दिवस द्यायला लागतात. मीराताई कुलकर्णी आहेत, अपर्णाताई चिटणीस आपल्यात नाहीत आता, पण आपल्या ह्या दिलासा विरंगुळा केंद्र प्रकल्पाच्या त्या प्रमुख होत्या. दीपाली केळकर, नगरसेवक मंदार हळबे, शांताबाई शेळके, राजेश खन्ना, प्राण, देवानंद,
चित्रकला स्केचेस नंतर हा त्यांचा छंद आहे. हा एकनाथ मडवी यांचे वडिलांचं हे करून स्केच करून दिलेलं आहे. पोर्ट्रेट म्हणतात त्याला. या पण एक फोटोमध्ये खूप आनंद मिळतो. माझी आई माझी चित्रकला, स्वतःच्या आईचं चित्रण केलेलं आहे. आणि मागच्या आठवड्यातच त्यांनी आपल्या आजींच्या आश्रमाला एक राधाकृष्णाची फ्रेम बनवून एक उत्तम चित्र समर्पित केलेलं आहे. आता आपण काही त्यांचे संगीताचे कार्यक्रम बघणार आहोत. गणेश मंदिर ट्रस्ट येथे दादर गणेशोत्सवामध्ये, मोरारजी कंपनीमध्ये, शास्त्री हॉल डोंबिवली कार्यक्रम करताना हे चौघ कुटुंब जे आहे, प्रफुल्ल साहेब, प्राजक्ताताई, प्रज्ञा आणि विराज, हे चौघे मिळून पण कार्यक्रम सादर करायचे. इथे आपल्याला तिघं दिसत आहेत. त्यातले राजाची पत, गीत गायन, देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम देवरुखला केलेला हा कार्यक्रम आहे. प्रज्ञा आणि प्रफुल्लजी. भरारी 22वा वर्धापन दिन तेव्हाचा कार्यक्रम आहे. प्रफुल्लजी, प्रज्ञा आणि विराज सर्वेश्वरचा कार्यक्रम आहे. सर्वेश्वरचा ऑडियन्स आहे. रघुवीर नगर ज्येष्ठ नागरिक संघातला कार्यक्रम आहे. टिळकनगर मधला कार्यक्रम आहे. दत्तनगर. पुरस्कारांकडे जाऊया आपण आणि त्याच्यानंतर सन्मानांकडे. मी पुरस्कार सन्मान वाचून दाखवणार सगळे. काव्य निनाद साहित्य मंच, शेतकरी साहित्य मंच समूह, हा जरा अखिल भारतीय, ठीक आहे, मुंबई पश्चिम विभाग, शब्दभाव मुंबई पश्चिम विभाग, माझी लेखणी साहित्य मंच, स्मृती चिन्ह आहे भारतीय जनता पार्टी, माझी लेखणी साहित्य समूह, छावा चारोळी मंच, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉम. मगाशी जो आपण शागो पाटीलांचं स्केच बघितलं, चित्र बघितलं, स्केच मी फार वरवरचा शब्द वापरतोय, खरं त्याला पोर्ट्रेट म्हणतात. त्या फेस्कॉमचं हे सर्टिफिकेट आहे. शहापूर कवी संमेलन, अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई, स्वप्नगंध साहित्य समूह, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेश विभाग, विरह चारोळी मंच, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेश विभाग, प्रफुल्ल साने, अखिल भारतीय वैष्णव कला साहित्य मंच पुणे महाराष्ट्र, माझी लेखणी साहित्य मंच अंतर्गत, माझी लेखणी साहित्य समूह. त्यांच्यामुळे ना आमच्या ग्रुपमध्ये बऱ्याच जणांना बाधा झालेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी कवितांच्या कार्यक्रमामध्ये भाग घेणं. बक्षिसं मिळवलीच पाहिजे तसं नाही, बक्षिसं मिळवणारेही आहेत आमच्यामध्ये, म्हणजे स्वतःच आनंद घेत नाहीये. त्यांनी हे आपला छंद सगळ्यांपर्यंत पोहोचवलाय आणि ते जेवढे व्यासंगी आहेत त्यांच्या व्यासंगांचा सगळ्यांना उपयोग होतोय. ऑथर ऑफ द इयर 2022 हे एक सर्टिफिकेट आहे. स्वप्नगंध साहित्य समूह, साहित्य माझे जीवन समूह, जागतिक पर्यावरण दिन 2023, अष्टपैलू सांस्कृतिक कला अकादमी मुंबई, भाजप स्पर्धा प्रथम क्रमांक. हा, जे मगाशी आपण चित्र बघितलं वाजपेयींचं, त्याच्या चित्रासाठी मिळालेलं प्रथम क्रमांक आहे. आता जे मी म्हटलं की त्यांचा एक स्टेजवरचा फोटो आहे आपल्याकडे. 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जिथे त्यांनी कविता सादर केली. काही बक्षिस घेतानाचे फोटो आहेत हे. इंटर मिल्स बुद्धिबळ स्पर्धा महाराष्ट्र विजेता, ऑल इंडिया इंटर मिल्स बुद्धिबळ विजेता, गृहमंत्री व कामगार मंत्री श्री गोविंदराव अधिक यांच्या हस्ते. डोंबिवली पूर्व खुली बुद्धिबळ स्पर्धा विजेता
हस्ते नगरसेवक श्री मंदार हळबे, डोंबिवलीतील एकमेव सुडोकू स्पर्धा विजेता. इनरव्हील सुडोकू मध्ये भाग घेणारे अगदी दुर्मिळ असतात आणि काही गोष्टी डोंबिवलीमध्ये अशा सगळ्या दुर्मिळ गोष्टी होतात. कारण पुण्याखालोखाल डोंबिवली असं म्हटलं जातं. मला पुण्याला कमी नाही लेखायचंय, मी पुण्यावरचं डोंबिवली म्हटलं नाहीये, पण पुण्यानंतर आणि पुण्याखालोखाल डोंबिवली. इनरव्हील प्रश्नमंजुषा विजेता. प्रश्नमंजुषा हा पण त्यांचा आवडता भाग आहे. माननीय अशोक पत्की यांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना हाचा फोटो आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष श्री राजेन लाखे यांच्या बरोबर आणि त्यांच्या हस्ते प्रशंसा स्वीकारतानाचा आहे, सत्कार स्वीकारतानाचा हा एक फोटो आहे. कलाश्रम श्री विजय गोखले यांच्या हस्ते. वा. खासदार श्रीकांत शिंदे आणि नगरसेवक मंदार हळबे यांच्या बरोबर हा फोटो आहे. सत्कार स्वीकारताना हा एक फोटो आहे. श्याम पाटील यांचा उल्लेख तिसऱ्यांदा झालाय, त्यांच्याकडून सन्मान स्वीकारतानाचा फोटो आहे. मराठी ग्रंथ संग्रहालय तर्फे सत्कार आहे. देवरुख येथे सत्कार स्वीकारताना साने साहेब, तुम्ही घड्याळाकडे बघितलं तरी मी तुमच्याकडे बघत नाहीये. हा, कारण ना हा आमचाही सन्मान आहे की तुमचा कार्यक्रम आमच्या बरोबर होतो. देवरुख येथील हा सत्कार आहे. हा, साने सरांना आता जरा खुश वाटलंय. तर एक अविस्मरणीय यात्रा पिठापूर, पुरवपूर, श्रीशैलम आणि मंत्रायनम. तो जरा शब्द चुकीचा झालाय. तर आजच्या या कार्यक्रमात आपण आता लाभ घेणार आहोत साने सरांचा. आणि साने सर, पुढची सर्व सूत्र तुमच्याकडे. अनम्यूट करा कृपया. केलं. ओके, करा, सुरुवात करा. सर्वांना नमस्कार. एखाद्या यात्रेविषयी बोलणं. माझा आवाज स्पष्ट येतोय? होय. ओके. एखाद्या यात्रेविषयी बोलणं, त्याचं वर्णन करणं हे मला तसं नवीनच आहे. आणि त्यातून पिठापूर, पुरवपूर, मंत्रालयाची यात्रा तर बहुतेक जणांनी केलेली आहे. तर मी नेमकं असं वेगळं काय सांगणार, असा काही जणांचा अंदाज समज झाला असेल. तर मी हे सांगण्यासाठी प्रवृत्त झालो ते या यात्रेच्या सुखद आठवणीमुळे. आम्ही एकंदर 58 ज्येष्ठ यात्रेकरू होते. सगळेजण सिनियर सिटीजन्स होते. सर्वजण मिळून मिसळून राहणारे होते. त्यामुळे ते आमचं एक कुटुंबच झालं होतं. आणि या कुटुंबाला मार्गदर्शन करत होते ते एक तरुण व्यक्तिमत्व. मी खास उल्लेख करतो, ते एक तरुण व्यक्तिमत्व श्री अनिकेतजी घोरपडे. हे फार तर 35-36 वर्षाचे असतील, पण ते सर्व ज्येष्ठांची व्यवस्थित काळजी घेत होते. मी येथे कोणाची जाहिरात करत नाहीये, कारण ते आपल्या पीव्हीके ग्रुपच्या तत्वात नियमात बसत नाही, हे मला चांगलं माहिती आहे. तरी सुद्धा कोणी काही चांगलं करत असेल तर त्याची तारीफही आपण हातचं राखून करत नाही. वेळोवेळी आम्हा ज्येष्ठांशी संपर्क साधला जात होता. म्हणजे ते अनिकेतची प्रत्येक जणांकडे येऊन चौकशी करून जात होते. प्रवासादरम्यान प्रत्येक नवीन ठिकाणी अनिकेत अनिकेतचे 5-6 सहकारी आधीच मार्गदर्शनासाठी त्या ठिकाणी उभे असायचे. आमचा रेल्वेने 3दा प्रवास झाला. एकंदर 3दा रेल्वेने प्रवास झाला. प्रत्येक वेळी आम्हा 58 जणांना, खास लक्षात घ्या, प्रत्येक वेळी आम्हा 58 जणांना AC 3 टायरची लोअर बर्थची तिकीट मिळाली. AC 3 टायर लोअर बर्थची तिकीट सगळ्या जणांना, 58 ज्येष्ठ नागरिक असल्यानं तिकीट लोअर बर्थची मिळाली. प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी लिफ्टचा वापर करत होते सगळेजण. स्टेशन बाहेर बस, जीप उभ्या असायच्या. 2 हॉटेल आणि एका आश्रमात राहण्याची अतिशय उत्तम सोय होती. मी हे सगळं आढावा घेते 3-4 मिनिटांमध्ये. 2 हॉटेल्स आणि एका आश्रमात राहण्याची अतिशय उत्तम सोय होती. प्रशस्त रूम्स होत्या, बाथरूम कमोडसह होत्या.
कुठेही गैरसोय जराही वाटली नाही. जेवण, चहा, नाश्ता प्रत्येक ठिकाणचा उत्तमच होता. जेवणात एखादा गोड पदार्थ असायचा. त्यांची किचनची टीमही बरोबर होती. दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम आदल्या दिवशी सांगितला जायचा. विशेष म्हणजे सर्व ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ प्रवासी दिलेल्या वेळेच्या आधीच हजर असायचे. म्हणजे 6ची वेळ दिली तर ते 15 मिनिटं आधीच येऊन उभे राहायचे तिकडे. वेळेचं नियोजन उत्कृष्ट दर्जाचे होते. शेवटच्या दिवशी जाण्याच्या मार्गावर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने वळण घेऊन जायला लागणार होते. 14 किलोमीटरचा रस्ता वाढणार होता. रस्ता खराब असल्याने साधारण 1.5 तास लागणार होता. म्हणून आमची निघायची तयारी वेळ 4:30 होती, ती त्यांनी बदलून 2:30 ठेवली व याची सर्वांना आगाऊ कल्पना देण्यात आली होती. मंदिरात जाताना मोबाईल घ्यायचा की नाही, सोवळं कधी नेसायचं, कधी काढायचं, पावत्या कुठे फाडायच्या, अभिषेक कधी किती वेळ करायचा, होळीने जाताना पैसे कुठे द्यायचे वगैरे छोट्या छोट्या गोष्टी आधीच सांगितलेल्या असल्याने कोणाचाही गोंधळ झाला नाही. आता ही झाली अवांतर, पण ती आवश्यक गोष्ट होती, ती सांगितली गेली. महत्वाची माहिती मी आता सांगितली. आता यात्रेकडे आपण वळूया. 4 फेब्रुवारीला आम्ही दुपारी 2 वाजता कल्याणला काकीनाडा एक्सप्रेस ही ट्रेन पकडली. ती काकीनाड्याला 5 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजता पोहोचली. म्हणजे 24 तासाचा रेल्वे प्रवास. स्टेशन बाहेर मोठी बस उभी होती. तिने आम्ही पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. हॉटेल सितारा एलाइट, छान स्वच्छ हॉटेल. उतरल्यावर प्रथम जेवण करूनच रूमकडे गेलो. खाली तळमजल्याला जेवणाची सोय केली होती त्यांनी. जेवण झाल्यानंतर आम्ही रूमकडे गेलो. आधी रूम बघूनच एकदम मस्त वाटलं, खूप छान वाटलं. फ्रेश होऊन 5 वाजता खाली आलो. चहा पिऊन पहिल्या मंदिर दर्शनाला बसने निघालो. पुन्हा तीच बस होती, कुक्कुटेश्वर मंदिर. हे आमचं पहिलं मंदिर होतं. मंदिरामध्ये संध्याकाळी 6 वाजता पोहोचलो. पादगया हे तीर्थक्षेत्र आहे. तेथे तलाव आहे आणि मध्यभागी चित्रामध्ये आपल्याला, आपण नंतर चित्र बघूया थोड्या वेळाने, मध्यभागी चित्रात आपल्याला झोपलेला झोपलेला गयासूर दिसेल. त्याच्या पोटावर यज्ञ चालू आहे हे पण आपल्याला चित्रात दिसेल. भगवान शंकर कोंबड्याच्या रूपात येऊन बांग देतात व गयासुराला सकाळ झाली असे वाटते आणि तो हालचाल करतो अशी, आणि त्याची तपश्चर्या भंग पावते अशी आख्यायिका माझ्या ऐकण्यात आली आहे. भगवान शंकर आणि पार्वती कोंबडा कोंबडीच्या रूपात येथे काही काळ वास्तव्य करतात, म्हणून या स्थानाला कुकुटेश्वर असं नाव पडलं, हेही माझ्या वाचनात आले. गयासुराचा वध झाल्यावर त्याच्या पायाकडचा भाग येथे पडला, म्हणून या स्थानाला पादगया असेही म्हणतात. येथे आपल्या पूर्वजांसाठी श्राद्ध आणि तर्पण हे विधी केले जातात. हे कुक्कुटेश्वर मंदिर झालं. तेथून बसने साधारण 40 मिनिटं अंतरावर अनघा दत्त मंदिर आहे, तेथे आम्ही गेलो. अनघा दत्त मंदिर म्हणजे दत्त गुरूंची बायको अनघा. तेथे दत्तगुरूंच्या मूर्ती शेजारी अनघा देवीची, दत्तगुरूंच्या बायकोची मूर्ती आहे. त्यांचं रीतसर लग्न झालं नाही असं तिकडच्या त्यांनी सांगितलं, ओळख करून देणाऱ्यांनी. त्यांचं रीतसर लग्न झालेलं नाही. साक्षात देवी लक्ष्मी ही अनघा देवीच्या रूपात दत्तगुरूंची पत्नी म्हणून बाजूला बसते. तर असं हे अनघा दत्त मंदिराचं आपण दर्शन तिकडे घेतलं आणि दर्शन दोन्ही ठिकाणी खूप छान झाले. 8 वाजता परत बसने काकीनाडा येथे आलो, सितारा अलाइट हॉटेलवरती. जेवणाच्या आधी दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे त्या अनिकेतने सांगितलं सगळ्यांना. आता मी त्यांचा एकेरी उल्लेख करतोय कारण त्यांच्याबरोबर आमची एकदम खूप घट्ट मैत्री जुळली होती. तर अनिकेतने त्या दिवशी दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम सांगितला.
विशेष म्हणजे त्यांची ही आमची जी यात्रा झाली ती 200वी यात्रा असल्याने तिथे केक कापून तो साजरा केला गेला. 200वी यात्रेचा कार्यक्रम केक कापून साजरा करण्यात आला. सगळ्यांना केक दिला गेला. सर्व यात्रेकरूंनी त्यावेळी आपापली ओळख करून दिली सगळ्यांना. त्यामुळे माहिती झाली कोण आज आपल्या बरोबर आहेत. आणि तिथून मग यावेळी बराचसा वेळ त्या ठिकाणी गेला. सगळेजण एकमेकांना भेटले वगैरे, खूप मजा आली. आणि मग सगळेजण रूम वरती गेले. रूम वरती आराम करून दुसऱ्या दिवशी, आता 6 फेब्रुवारीचा दिवस आहे, दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता चहा पिण्यासाठी खाली आले. मी सांगितल्याप्रमाणे की सगळेजण बिफोर टाइम असायचे. 6च्या वेळी 6 वाजता चहा पिऊन पिठापूरला आम्ही रवाना झालो त्याच बसने. आता बसमध्ये बसताना सुद्धा रोटेशन मध्ये होते. कोणी मागे बसलेले पुढे यायचे वगैरे, हे रोटेशन मध्ये सगळं अंडरस्टँडिंग आपोआप सगळ्या यात्रेकरूंमध्ये होतं. अं, पिठापूरला आम्ही तिकडनं निघालो. पिठापूरला श्रीपाद श्रीवल्लभ जन्मस्थान आहे, महासंस्थान म्हणतात त्याला. आधी दर्शन केलं, अभिषेकाच्या पावत्या फाडल्या, मग नाश्ता केला तिकडे, आणि मग अभिषेकाला तयारून बसलो. त्यांनी आधी कल्पना दिली होती अभिषेकाला साधारण तासभर 1.5 तास लागेल म्हणून. तर श्रीपाद तिथे मूर्ती होत्या. मध्यभागी दत्तगुरूंची मूर्ती होती. एका बाजूला नरसिंह सरस्वती होते, दुसऱ्या बाजूला श्रीपाद वल्लभांची मूर्ती होती. अशा तिन्ही मूर्तीवरती अभिषेक झाला. नंतर समोरील चांदीच्या पादुकांवरती अभिषेक केला गेला. आता हे सगळं अभिषेकामध्ये आलं. अभिषेकाच्या वेळी आम्ही सगळेजण तिकडे हॉलमध्ये बसलो होतो खाली. पादुकांवरती अभिषेक हा दुग्धाभिषेक पहिला होतो, मग तुपाचा लेप चढवला जातो, नंतर मधाचा लेप चढवला जातो, मग गुलाबाचा सिरपाचा अर्क चढवला जातो, केशर, साखर आणि मग ड्रायफ्रुट्स पण टाकले जातात. आणि हे सगळं जमा करून प्रसादासाठी तीर्थ म्हणून ते वापरलं जातं. आणि अतिशय सुंदर वाटतं ते तीर्थ घेताना सुद्धा. तर असा हा 1.5 तास अभिषेकाचा कार्यक्रम होतो. प्रत्येक जोडी, आम्ही जोडी जोडीने बसलो होतो तिकडे हॉलमध्ये. काही पुढे मागे झाले होते, ते नंतर सगळे ऍडजस्ट करून बसले आणि जोडी जोडीनेच बसले होते. प्रत्येक जोडीचं नाव, म्हणजे नवऱ्याचं नाव, बायकोचं नाव, प्रत्येक जोडीचं नाव, गोत्र विचारून, आणि मग सर्वांचं असं एकत्र सामूहिक त्यांनी संकल्प केला गुरुजींनी. तेथील गुरुजी, आणि अतिशय स्पष्ट आवाजात, त्यामुळे कोणालाही अडचण आली नाही. तेथील गुरुजी त्या विभागाची, त्या स्थानाची माहिती सांगत होते. खूप सविस्तर माहिती त्यांनी सांगितली. हे ज्या पादुकांवरती अभिषेक झाला, नंतर त्या स्वच्छ पाण्याने धुतल्या गेल्या. मग फुलांनी, मग त्यांना चंदन, भस्माने आणि चंदनाचा त्याच्यावरती लेप दिला गेला. ते पण धुतलं गेलं. मग फुलांनी त्यांना सजवलं गेलं. हे सगळं आम्हाला तिकडे प्रत्यक्ष बघता आलं. अगदी आतपर्यंत दिसलं नाही तरी बाजूला स्क्रीन लावले होते, त्याच्यावरती आम्ही ते बघत होतो. अभिषेकाचं सुगंधित पाणी बादलीतनं बाहेर आणलं जातं आणि मग तुळशीच्या एका मोठ्या पानांच्या गुच्छाने ते सर्व सदस्यांच्या अंगावरती शिंपडलं जातं. म्हणजे आमच्या या अंगावरती त्यांनी अभिषेक केल्यासारखं वाटलं आम्हाला. खूप मस्त वाटलं ते. सगळ्यांच्या अंगावरती त्यांनी पाणी शिंपडलं तुळशीच्या पानांनी. चंदन आणि भस्म लावायला दिलं तिथेच एका याच्यातनं, ताटलीतनं ते घेऊन आले होते आणि सगळ्यांनी ते आपापल्या कपाळावरती लावलं. तेथे पावत्या फाडताना आधी कुपन दिलं गेलं सगळ्यांना. मग ते आपल्याकडील कुपनच्या साह्याने यांच्या गाभाऱ्याकडे जाऊन ते तिकडचा प्रसाद घेतला गेला. प्रत्येकाला त्यांनी त्या पिशवीतनं, त्या प्रसादामध्ये फोटो असायचा, एक नारळ होता, वस्त्र होतं. तर असा प्रसाद प्रत्येकाला त्या कुपनच्या मार्फत दिला जायचा. ते कुपन परत घ्यायचे त्यांच्याकडे. वेगळं चंदन आणि भस्म याच्या प्लॅस्टिकच्या डब्या पण आम्हाला घेता आल्या तिकडे जाऊन. प्लॅस्टिकच्या डब्यातनं ते चंदन आणि भस्म घेतलं गेलं. आता हे झालं
अभिषेकाचं श्री वल्लभ जन्मस्थानाच्या तेथे पादुका होत्या, त्याच्यावरच्या अभिषेकाचं खूप छान वर्णन तिकडे. दर्शन पण अतिशय सुंदर झालं, सगळे जण खुश होते. आता तिकडनं 11 वाजता निघालो आम्ही आणि 12:30 वाजता सत्यनारायण मंदिर मध्ये आलो. सत्यनारायण मंदिर हे म्हणतात की एकमेव मंदिर आहे भारतातलं. तर आता मी बघितलं, नेटवरती बघितलं, तर जवळजवळ मला 25 ते 30 सत्यनारायण मंदिरं दिसली. परंतु पहिलं सत्यनारायण मंदिरामध्ये पहिली जी पूजा केली गेली ती या ठिकाणी केली गेली आणि हे एकमेव असं पहिलं मंदिर आहे आपल्याकडे. तर तेथे आम्ही पोहोचलो 12:30 वाजता. तर तिथे ते आहे 4थ्या माळ्यावरती, वरती आहे खूप. तर तिथे आम्हाला लिफ्टने जायला लागलं. सगळेजण तिकडे लिफ्टसाठी उभे होते बराच वेळ. आणि मग आमच्या नागपूरकरांनी, त्यांचं नाव आता मला आठवत नाही, तिकडे त्यांनी भजनं म्हटली, सगळ्यांनी त्याला साथ दिली. 15 ते 20 मिनिटं आम्ही तिकडे भजनं म्हटली. आम्ही म्हणजे मी त्यांना सपोर्ट करत होतो. नंतर 4थ्या माळ्यावरती लिफ्टने गेलो. तिकडे सत्यनारायणची पूजा केली, सगळं म्हणजे सगळे पाया पडले, दर्शन घेतलं. आणि मग तेथून पुन्हा सितारा अलाइड हॉटेलवरती बसने परतलो. तर दुपारी जेवण झालं, आराम झाला रूमवरती जाऊन, आणि संध्याकाळी पुन्हा 6 वाजता बाहेर आलो. पण त्यावेळी आम्ही हॉटेल सोडलं, ते हॉटेल सितारा अलाइट हे हॉटेल सोडलं आणि बसने सामलकोट स्टेशनवरती गेलो. बसने ते 8 वाजता तिथे गोदावरी एक्सप्रेस गाडी होती. तर तिथे ती गोदावरी एक्सप्रेसने आम्ही सिकंदराबादकडे रवाना झालो. सगळ्यांची तशीच सोय, कुठून लिफ्टने जाणं, त्या प्लॅटफॉर्मवरून त्या प्लॅटफॉर्मवरती जाणे, हे सगळं व्यवस्था छान केली होती. आणि त्या यांचे अनिकेत, त्यांचे सहकारी सिद्धवण्णा किंवा ज्ञानेश्वर वगैरे, हे सगळे त्या त्या ठिकाणी उभे राहायचे. म्हणजे लिफ्टच्या इकडे एक जण उभा राहायचा, वरती गेल्यानंतर दुसऱ्या बाजूला जाऊन ते लिफ्टकडे दुसरा माणूस उभा असायचा, आणि खाली उतरून मग एकत्र जमा, आणि मग ते सगळ्यांना हे जायला सांगायचे. तर ही सगळी अतिशय उत्तम व्यवस्था होती. आणि सिकंदराबादकडे आम्ही 8 वाजता गाडी बसलो, बादला जाण्यासाठी. आता सिकंदराबादला आपण पहिल्या दोन दोन हा, दिवस यस यस, हो 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 हो. घ्यायचे आहेत आपल्याला. बरं, आता फोटो दाखवूया आपण. पहिल्या 2 दिवसाचे फोटो बघूया आणि मग तिसऱ्या हो हो दिवसाच्या प्रवासाला जाऊ. हो, मी विसरलो होतो, बरोबर. अं, हा आमच्या ग्रुपचा फोटो आहे, सगळे जण बहुतेक दिसत आहेत. साधारण 40-42 जण आहेत त्याच्यात. हा. दुसऱ्या फोटोमध्ये संख्या जास्ती आहे. हो. आता इथे पुढे जे बसलेत, हात केलेले आहेत, सगळ्यात पुढे एकटे बसलेले आहेत, ते अनिकेत. हम्म. सगळ्यात पुढे बसलेत, साधारण ग्रीन मध्ये बसलेत पुढे, ते अनिकेत. करून बसले बरोबर. आमच्या मागे जे आहेत ते डोंबिवलीवाले आहेत, मोरे म्हणून आहेत. हम्म. हे सगळेच कोणाकोणाचे नाव घेऊ, सगळेच जण चांगले याच्यात होते, मूडमध्ये आणि मिसळमध्ये. हा ठीक. दुसरा फोटो, याच्यात थोडे जास्ती म्हणतात. हा, हा. जाऊया पुढे. हो, पुढे जाऊया. हा. हा फोटो अनिकेत बरोबर आहे आमच्या. हा. आणखी एक गृहस्थ आहेत बरोबर, ते सुनील खडक भावी, त्यांचं नाव सुनील खडक भावी आहे. मुद्दामून मी हा फोटो ठेवलाय. हा. बरेच फोटो आहेत, पण हा मुद्दामून फोटो ठेवलाय, कारण हे सुनील खडक भावी हे फ्रंटला जाऊन लढलेले जवान आहेत. हम्म. हे गृहस्थ एलटीटी बरोबर, म्हणजे राजीव गांधींच्या हत्याकांड झाल्यानंतर एलटीटी म्हणजे तामिळनाडूच्या श्रीलंकाच्या इकडे, त्या एलटीटी बरोबर जे युद्ध झालं त्या ठिकाणी पण ते फ्रंटलाच होते. हम्म. आणखीन विशेष म्हणजे कारगिल युद्धामध्ये पण ते फ्रंटला होते. हम्म. आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल अतिशय मला आदर आहे, सगळ्यांबद्दल आहे, पण या व्यक्तीबद्दल खूप आदर आहे. त्यांना आम्ही नमस्कार पण केला वाकून. हम्म. आणि ते शूरवीर पण आमच्या बरोबर होते, याचा पण आम्हाला अभिमान आहे. आणि म्हणून एक मुद्दाम खास करून हा फोटो ठेवला. ओके, ओके, ओके. ठीक आता आहे. आपण पुढे जाऊया. हॉटेल सितारा. सितारा म्हणजे पहिला मुक्काम आमचा. हम्म.
हे बोधगया म्हणजे गयासूर राक्षस तिकडे झोपले होते. आता पुढच्या चित्रात मला वाटतं दिसेल की हो, मोठं आहे से त्याच्यानंतर. नाही नाही आणखी हा बरोबर. हा, येईल ना हा तो. इथे हा बघा. येईल येईल. हं? हा इथे इथे बघा दिसतंय की त्याच्या पोटावरती मला हं. वाटतं आणखीन पुढे आहे तो पोटावरती यज्ञ करतायत. हा हा. हा फोटो हा. तर तो यज्ञ चालू आहे आणि त्याला सकाळपर्यंत त्या स्थितीत मध्ये थांबायचं. शंकराने कोंबड्याच्या रूपात येऊन बांग दिली आणि त्याला वाटलं की सकाळ झाली म्हणून त्याने हालचाल केली आणि त्याचं तपश्चर्या भंगली. हं. ही अशी आख्यायिका आहे. अच्छा अच्छा. मी जरा बाजूला सगळं तळ आहे बाजूला पाणी आहे सगळं. हम्म, थोडं मागे जातो. हा एक फोटो मगाशी सांगितला. एक मंदिर आहे. हम्म. इथे खूप हो, हे पण एक मंदिर आहे. तेच मंदिर आहे पण वेगळ्या वेगळ्या अँगल मधनं व्ह्यू घेतलेला आहे हा. हे आता खूपच सुंदर. उजवीकडे आपल्याला पाय दिसत आहेत बघा. ते हो मग हो 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 इमेजचे. हं? होय. अं, हे आम्ही 4 जण आमच्या हं. शेजारी आहेत ते कुलकर्णी म्हणून. दत्त वृद्धावत असं आहे हो, लिहिले. मला पण ते वाचायला हे होतं खूप त्रास त्रास होतो. हम्म, हे पण बरोबर. मंदिर आहे. हे जरा आपण मोठं करतात. व्हिजिट अगेन असं लिहिलेलं आहे. हा, ठीक आहे. आ, हे एक मंदिर आहे. हा हे तुम्ही मगाशी वाचलत ते त्याचं नाव खाली होतं दिलेलं मी. वृद्ध, हा हा हा, ते कठीण आहे. हो. बरोबर. हम्म. हे एक आता हे अनघा लक्ष्मी मंदिर आलं इकडे. हा, जिथे तुम्ही लक्ष्मी हा म्हणजे दत्ताच्या हा बायकोचं आणि त्यांचं रितसर लग्न झालं नव्हतं असं तुम्हाला हो, तिकडून सांगण्यात आलं. होय. हे हा, माझ्या वाचनात पण आलं हे बघा ही मूर्ती आहे दत्तगुरु आहेत बाजूला अनघा लक्ष्मी देवी आहेत. ओके ओके ओके. छान आहे मंदिर, एकदम सुंदर आहे. सगळी मंदिरं खूपच छान होती. साऊथची एक वेगळी स्टाईल आहे मंदिराची. ती पण आम्हाला ती जाणवली. या प्रवासामध्ये आपण 4 राज्यांमध्ये प्रवेश करतो. महाराष्ट्र, तेलंगणा, हैदराबाद आणि कर्नाटक. बरं बरं, ओके ओके ओके. आता तो याच्यात. आपण दुसऱ्या दिवसाकडे जातोय, जाऊया. नाही मला वाटतं दुसऱ्या दिवसाचं झालं इकडे. बरं बरं. नाही, माझ्या मते वेळ आहे अजून. हा कळलं. आपण हा बघा, श्रीपाद वल्लभ हा महासंस्थानम. हा 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 दुसऱ्या दिवशीच आहे. 6 फेब्रुवारीला आम्ही इथे गेलो होतो बरोबर. ह्याचं प्रवेशद्वार आहे हे. हो, इथे काय होतं आम्हाला फोटो काढायला परवानगी नव्हती. बरोबर. त्यामुळे बाहेरचे फक्त फोटो घेतले गेले. हम्म. हे सत्यनारायण मंदिर तिकडचं तुम्ही जे सांगितलं. हो 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 हो. हा फोटो पण मी बाहेरून घेतलेला आहे. माझ्याकडे होता फोटो असा पण एवढा स्पष्ट नव्हता. इथे आपले 2 दिवस झाले, तर परत जरा पुढचं कार्यक्रम चालेल हो ऐकूया आणि मग आपण परत फोटो बघू. चालेल. हो 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 बरोबर. तर हे आपला 6 तारखेपर्यंतचा प्रवास झाला. आता 7 तारखेला म्हणजे सिकंदराबादला आम्ही सकाळी 6 वाजता पोहोचलो. तेथे आता आम्ही जेव्हा मागच्या सामलकोटवरनं सामलकोटला बसने आलो तिथे बस आम्ही सोडतो. बसचा प्रवास संपला तिकडे. हम्म. मग रेल्वेने सिकंदराबादला आलो. सकाळी 6 वाजता पोहोचलो आणि स्टेशन बाहेर आल्यानंतर आम्हाला तिथे 5 जीप्स उभ्या असलेल्या दिसल्या. हम्म. जीप्सच्या प्रत्येक जीपमध्ये 10,000 जणांची व्यवस्था होती बसायची. हम्म. आणि व्यवस्थित जागा होती. असं नाही की कोणी दाटीवाटीने बसले असं पण नव्हतं. हम्म. हम्म. अं, तिथे गेल्यानंतर
त्या अनिकेतने 10,000 जणांचे ग्रुप केले वेगळे, आणि तो ग्रुप कायम त्या जीप बरोबर राहील हे त्यांनी सांगितलं. त्यामुळे नंतर पुढे प्रवासात कुठे अडचण आली नाही, की आमची जीपचा आम्ही नंबर लक्षात ठेवला, 4410 होता नंबर, तर ती जीप पुढे बघून आम्ही तिकडे जायचो. त्यामुळे कुठे अडचण अशी नाही आली. आमच्या जीपचा ड्रायव्हर मी खास उल्लेख करतो की प्रशांत म्हणून होता. तो तर अगदी सगळ्यांना मदत करण्यासाठी तत्पर होता. म्हणजे अगदी एकदा एका प्रसंगात एका शेजारी उलट्या प्रवासात निघालेली गाडी बंद पडली, तर त्याने थांबून तिकडे सगळं त्यांना मदत केली. जवळजवळ अर्धा तास त्यांनी आमची जीप उभी केलेली. आमच्या जीपची बॅटरी काढून त्यांच्या जीपच्या बॅटरीला थोडं चार्ज केलं आणि मग परत इकडे आणलं. हे सगळं त्यांनी केलं कुठल्याही अपेक्षेने नाही. आणि ह्या त्यांचा स्वभाव मला खूप आवडला. सिकंदराबाद ते श्रीशैलम हा जवळजवळ 7.5 ते 8 तासाचा प्रवास आम्ही जीपने केला. त्या ठिकाणी त्यावेळी मी 2 वेळा मध्ये हॉल्ट घेतले, म्हणजे फ्रेश होण्यासाठी, कोणाला कोणी चहा पिण्यासाठी वगैरे, म्हणून ते 2 वेळा मध्ये हॉल्ट घेतले गेले. जवळजवळ 7.5 8 तासाचा प्रवास होता. आणि तिकडनं आम्ही दुपारी 2 वाजता श्रीशैलज नेस्ट या हॉटेलवर पोहोचलो. आपण त्याचा नंतर फोटो बघूया. हे पण हॉटेल तसंच स्वच्छ, अतिशय स्वच्छ सुंदर हॉटेल होतं. रूम्स अतिशय मस्त होत्या. रूमवर आम्ही गेलो, तयार होऊन खाली जेवणासाठी आलो. थोडा आराम करून मग खाली जेवणासाठी आलो. मग 4 वाजता चहा पिऊन श्रीशैलमसाठी आम्ही जीपने रवाना झालो. पुन्हा तीच जीप, तीच माणसं, आणि श्रीशैलमसाठी तिथनं रवाना झालो. मध्ये साक्षी गणपती मंदिर लागतं. हे छोटंसं मंदिर आहे, पण श्रीशैल्यम मल्लिकार्जुन शंकराच्या, म्हणजे जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे, त्याच्या दर्शनाच्या आधी साक्षी गणपती मंदिरमध्ये जाऊन गणपतीचं दर्शन घेणं हे तिकडची प्रथा आहे. त्यानंतर त्याचे आपण फोटो बघूच म्हणा मधले. त्यानंतर आम्ही शिवाजी महाराज मंदिर आणि भवानी माता मंदिर बघण्यासाठी गेलो. वा. आता हे शिवाजी महाराज मंदिर हे भारतातलं, किंवा म्हणा मला वाटतं अफगाणिस्तानमध्ये एक आहे, पण भारतातलं एकमेव मंदिर आहे महाराजांवरचं. आणि अतिशय सुंदर मंदिर आहे. खूप तिकडे गेल्यानंतर खूप छान वाटलं. महाराजांचे भारतातलं एकमेव मंदिर आहे. आणि त्याचे पण आपल्याकडे बरेच फोटो आहेत. तिकडे बराच वेळ सगळेजण तिकडे रमले होते त्या मंदिरामध्ये. नंतर 7 वाजता तिकडनं निघालो जीपने श्रीशैल्यम मल्लिकार्जुन शंकराच्या, म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी जे एक आहे, त्याच्या दर्शनासाठी निघालो. दर्शन वगैरे छान झालं. आता या दर्शन करायला तिकडे निघाला म्हणजे इकडनं आमच्या हॉटेलपासून इकडे येण्यापर्यंत जवळजवळ 7 डोंगर ओलांडून जायला लागते. ही माहिती त्या प्रशांत डॉक्टरने, आपला प्रशांत ड्रायव्हरने आम्हाला सांगितली होती. 7 डोंगर ओलांडून जायला लागतं, प्रत्येकाला वळसा घालून जायला लागतं, आणि म्हणून ते एवढा वेळ लागला तिकडे जायला. तर दर्शन घेतलं त्या ज्योतिर्लिंगापैकी एका श्रीशैलमचं. छान दर्शन झालं सगळ्यांचं. आणि तिकडनं परत जीपने आम्ही हॉटेलवरती परत आलो. श्रीशैलज हॉटेल, नेस्ट हॉटेल. जेवण उत्कृष्ट होतंच, ते सांगायची गरज नाही. पण येथे खास उल्लेख करायला लागेल की अनिकेतने आपल्या 200व्या यात्रेच्या निमित्ताने सर्व यात्रेकरूंना 200व्या यात्रेची ओळख म्हणून एक सुंदरसं पादुका चिन्ह भेट म्हणून दिलं. वा. आणि ते सगळ्यांना अतिशय आवडलं. खूपच छान. ते एक अशी कल्पना येणं आणि देणं हे खूप छान वाटलं मला. आणि सगळ्यांनी तिकडे लगेच व्यक्त झाले सगळे की आम्हाला हे आवडलंय, छान छान झालंय. पण ते सुद्धा त्यांनी तिकडे केलं. आणि मग आम्ही जेवण करून रूमवरती गेलो. नेहमीप्रमाणे जेवणाच्या वेळी त्यांनी दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम सांगितला, आणि रूमवर जाऊन आम्ही आराम केला. आता हे झालं 7 फेब्रुवारीचं, म्हणजे आपला तिसरा दिवस. 4ला निघालो आम्ही, 5, 6 आणि 7 तारखेला 3 दिवस झाले. 8 फेब्रुवारीला सकाळी
आपल्याला फोटो आम्ही घ्यायचे यापर्यंत. अच्छा ते बरोबर, हो हो हो. किंवा कार्यक्रम सेलिब्रेट केला तिथपर्यंतचे हो फोटो. तिथपर्यंत ते फोटो दाखवायचे, बरोबर. हा, हॉटेल सी श्रीशैला नेस्ट. नेक्स्ट ते आहे. मस्त हॉटेल होतं, मस्त. ठीक आहे, एक मिनिट हा. हम्म. हा हॉटेल मधला फोटो आहे. बघ. छान आहे. आणि प्राजक्ता ताईंचा काढलेला फोटो आहे. आमच्या ह्याच्यावरून का दिला हा फोटो, की रूम्सची कल्पना येते, किती स्वच्छ आणि प्रशस्त रूम्स होत्या. होय होय. त्याची कल्पना येते म्हणून हा दिलाय फोटो. एक हा मंडपम आहे कसला. बघ, थांब इकडे. काय आहे बघ, बघून सांगतो. तिकडनं बोलल्याशिवाय चालेल. हम्म. कुठला आहे का, याचा आहे ना. साक्षी गणपती. साक्षी साक्षी गणपतीचा गणेश एंट्रन्स आहे, मंदिरातला आहे साक्षी तो. गणेश मंदिरातला आहे, हो हो. आणि हा तो छान एकदम मंडप आहे. हम्म. आ, हे हा पण साक्षी मंदिर दिसेल. गणेशाचं दर्शन आहे इकडे. झूम केल्यानंतर दिसेल, हा. हम्म. सगळे लाईनीत शिस्तीमध्ये सगळे जात होते, कुठेही गडबड गोंधळ हम्म. नव्हता, त्यामुळे खूप छान वाटत होतं. अजून एक फोटो गणपती. असेल त्यांचा. हो. हा आहे तुमचा श्री त्याचं साक्षी गणपती स्वामी. एंट्रन्स, त्याचा प्रवेशद्वाराचा फोटो आहे हा. हम्म. आता आपण येतोय शिवाजी मंदिर. हे शिवाजी मंदिर आहे, लांबून बरं. व्ह्यू आहे. हे बघा जवळून. शिवाजी मंदिर खूप मस्त आणि मोठं भव्य आहे. हम्म. छान. जे आपल्या महाराष्ट्रात व्हायला हवं होतं ते त्यांनी तिकडे बघितलं आम्ही जाऊन. हे मला खूप वेगळं वाटलं जरा. अ, हे बघा, हे पण हे या बाजूचं आहे ते डाव्या बाजूचं मोठं आहे ते शिवाजी मंदिर आहे, आणि बाजूला एक दिसतंय बाजूला मंदिर, ते होय. भवानी माता मंदिर आहे. बर 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 बर. छान रोषणाई पण आहे. हम्म. हम्म. हा त्यांच्या दरबाराचा फोटो आहे. हम्म. मध्ये उजव्या बाजूला जिजाऊ माता शिवाजी, बाल शिवाजींना घेऊन बाल संभाजींना घेऊन बसलेले आहेत. हम्म. छान. हा हे पण. आमचा ग्रुप हे आलेत आपल्या, मी आता मीटिंगला उपस्थित आहेत. हो. हे आपले होय होय होय. कुलकर्णी आलेत का नाही ना, नाही. अ, हा परत त्या मंदिरातला फोटो आहे. आम्ही प्राजक्त. चान्स घेतला माझ्या मिसेसचा फोटो टाकायचा. होय होय. हा शिवाजीचा क्लोजअप केला जरा. हो, हो. हम्म. छान. हम्म. तिकडे बाजूला भोवताली त्यांचे असे हे टाकलेले होते, त्यांनी लावलेले होते. स्कल्पचर. Yes. आणि स्पष्टता होती खूप याच्यामध्ये. नाही हे दिसतंय ना, सगळे हम्म. चेहऱ्याचे हावभाव प्रत्येक स्टॅच्यूचे Yes. स्कल्पचरचे आहे. आणि महाराजांचे चेहरावाचे चेड वगैरे सगळं दिसतंय त्याच्यात. पेटाऱ्यातून. आग्राहून सुटका. हम्म. बरं. वा वा. आणि काही दोनच फोटो ठेवले ते, मी जास्ती नाही. हा याचा आहे, म्हणजे भवानी माता मंदिर मध्ये शिवाजी महाराज समाधीला बसलेले आहेत ते. बर. हा. अच्छा अच्छा. ह्या त्या अशा 5 गाड्या होत्या ना. हो, आम्ही दोघे आणि आमच्या बाजू शेजारी कुलकर्णी म्हणून आहे ते. हम्म. ते दोघे होते. अशा जीप हम्म? जीप अशा होत्या, जीप जीप. हा हा, ते सांगितलं 5 जीप कशा होत्या आणि कम्फर्टेबल होत्या परत. हे कुठलं आहे ते, याचं आहे ना, 12 ज्योतिर्लिंगापैकी हे श्रीशैलमचं आहे श्रीशैलम ना, मंदिर आहे. श्रीशैलमचं आहे, हो. श्रीशैलम मंदिर आहे. हम्म.
आणि इथे फोटो काढायला परवानगी नव्हती म्हणून ते हो हो, बाहेरून काढलंय. बाहेर काढलेले आहेत ते. आता हे 200व सेलिब्रेशन. हो, केक कापताना हम्म. बघा तुम्हाला कळेल की ते अनिकेत किती तरुण आहेत आणि ते ज्येष्ठांची पुरेपूर काळजी घेऊन होते. ते मला नवल वाटलं खरंच. नाही, कौतुक आहे. आणि कौतुक आहे. अशी तुम्ही त्यांची दखल हे घेणं, त्या आणि या आहेत त्या दिशा म्हणून आहेत त्या त्यांच्या मदतनीस आहेत. त्या सगळे प्रोग्राम अरेंज करणं, तिकीट काढणं वगैरे सगळं काम त्या करतात त्या दिशा बर. म्हणून. ओके ओके त्या ओके. पण आमच्या प्रवासात होत्या बरोबर. हा, तर आपला इथे दिवस संपलेला आहे. आपण बाहेर पडू आणि मग तुम्ही पुढच्या दिवसात जा. हो हो हो, बरोबर. अ, मंथनगुडी वगैरे हे भाग आहेत ते. हो 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 हो. एक मिनिट आणखीन आता मी मगाशी बोललो त्याप्रमाणे आम्हाला जी भेट दिली त्यांनी हा. तर ती दाखवतो तुम्हाला की प्रत्येकाला दिली त्याने. वा. आणि हे बघा हे त्यांनी प्रत्येकाला चिन्ह दिलं हे. श्रीपादांच्या हा, अरे वा. श्रीपादांच्या पादुका, श्रीपादांच्या पादुका आहेत. त्यांना आणि लोटस पादुका म्हणतात म्हणून ते तर लोटस. ते लोटस पादुका त्यांना म्हटलं जातं कारण त्यांनी पाऊल ठेवलं तेव्हा खाली कमळ उमललं तिकडे म्हणून त्यांना लोटस पादुका म्हणतात. आणि त्याच्याच त्यांनी प्रतिकृती दिली आम्हाला वा आणि वा. ते खूप छान वाटलं मला. सगळ्यांना दिले त्यांनी. छान. हम्म. आता आपण येऊया चौथ्या दिवसाकडे, 8 फेब्रुवारी. हम्म. सकाळी 7:30 वाजता आम्ही खाली आलो. चहा नाश्ता करून तिकडनं जीपने कुरवपूरसाठी आम्ही निघालो. हम्म. पहिलं मंदिर होतं मंथनगुडी. मंथनगुडी येथे दर्शन घेतलं, येथे आरती केली, नागपूरकरांनी नेहमीप्रमाणे भजनं म्हटली. आणखीन दोघा तिघांनी भजनं म्हटली, जेवण केलं आणि 4 वाजता जीपने कुरवपूरला श्रीपाद छाया आश्रमासाठी निघालो. आता तिकडे मंथनगुडी याबद्दल सांगायचं म्हणजे श्री वल्लभांचा एक शिष्य, ही माहिती त्यांनी तिकडे सांगितली. श्री वल्लभांचा एक शिष्य जमलेली धनदौलत घेऊन श्रीपादांच्या कार्यासाठी मदत देण्याच्या उद्देशाने तेथे आले होते. तेव्हा त्याच्याबरोबर त्याला लुबाडण्याच्या हेतूने आणखी 4 जण त्याच्याबरोबर आले. श्रीपादांचे शिष्य म्हणून आले ते. आणि रात्रीच्या वेळी तो शिष्य झोपला असता त्या 4 जणांनी त्या शिष्याची हत्या केली व त्याच्याजवळचे द्रव्य लुटले. श्री वल्लभांनी तेथे येऊन अतिशय रागाने त्यातील 3घांची हत्या केली. तेव्हा चौथ्या व्यक्तीचे मन परिवर्तन झाले. त्याने क्षमा मागितली आणि म्हणून या स्थानाला मंथनगुडी असं म्हणतात. हम्म. अच्छा. तेथील मोठ्या शिळांवरती, बाजूला मोठ्या शिळा होत्या तिकडे, त्यावरती श्रीपादांचा पंजा दिसतो, गणेशाची आकृती दिसते, दत्तात्रेयाची आकृती दिसते, हनुमानाची आकृती दिसते म्हणजे हनुमान पर्वत उचलून चाललेले आहेत त्याची दिसते. ही अशी पुसटची चित्र दिसतात तिकडे. ती त्याने आम्हाला व्यवस्थित वर्णन करून दाखवली तिकडच्या गुरुजींनी. आता तिकडनं आम्ही निघालो. श्रीपाद छाया आश्रमात आम्ही तिथे पोहोचलो. आता त्या कुरवपूर हा ग्रामीण एरिया आहे पूर्ण. आणि श्रीपाद छाया आश्रम हा तिकडे एकमेव आश्रम आहे जिकडे राहण्याची वगैरे व्यवस्था होते. त्यामुळे सगळ्या ज्या टूर्स आहेत, आपल्या यात्रा आहेत तिकडे जाणाऱ्या, त्या सगळ्या या ठिकाणीच थांबतात. दुसरं कुठलं ठिकाणच नाही थांबायला. तर श्रीपाद छाया आश्रमात आपल्याकडे बरेच फोटो आहेत त्याचे. हो. आम्ही पोचलो. रूमवर जाऊन आम्ही तयार झालो. आता ते आश्रम एवढं मोठं आहे ते की जवळजवळ मला वाटतं 60 एक तरी रूम्स असतील सगळ्या. त्यांनी आधीच आम्हाला सांगितलं होतं की काही रूम्स मध्ये तुमची थोडी गैरसोय होईल, ती तुम्ही थोडी सांभाळून घ्या. पण विशेष काय वाटली नाही आम्हाला गैरसोय. सगळं चांगलंच होतं, स्वच्छ होतं. तर एक विशेष उल्लेख करायचा म्हणजे स्वामी श्रीपादांनी केलेल्या संकल्पानुसार, श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी संकल्प केला होता
की या आश्रमात सतत रात्रंदिवस दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आता ते मी म्हणून दाखवलं, पण हा मंत्रघोष, मंत्रोच्चार हा अखंडितपणे सुरू आहे आणि तो सुरू राहणार आहे. 13 वर्ष त्यांना पूर्णपणे हा जप करायचा आहे, न थांबता. माईक वरती त्या बोलतात हे, पण तो आवाज आम्हाला रात्री रूम्स वरती पण दार बंद केल्यावर सुद्धा बारीक आवाजच ऐकू येत असतो. तर बाजूला एक यज्ञकुंड आहे, तो पण कायम तेवत ठेवला जातो. बाजूला सगळी त्यांची सामुग्री वगैरे ठेवलेली आहे, तर तो कायम ठेवला जातो. एक व्यक्ती तिकडे बसते, गुरुजी यज्ञ पेटवत असतात. दोघे जण श्रीपाद वल्लभांचा मंत्रोच्चार करत असतात. आणि हे कायम सलग 13 वर्ष, ही साधी गोष्ट नाही. 2016 पासून त्यांनी ह्या संकल्पाला सुरू केले. आज साधारण 7 वर्ष व्हायला आली त्याची. एकंदर 13 वर्ष हा संकल्प करणार आहे. आणि खूप म्हणजे पहिल्यांदा ऐकताना कठीण वाटलं, पण हे खरंच तिकडे अजिबात थांबत नव्हते कोणी, जराही हे नव्हतं चाललेलं त्यांचं. त्यामुळे ते एक वेगळं पण वाटलं. त्या आश्रमामध्ये खूप मोठी जागा आहे, तिकडे मस्त पालखी सोहळा झाला. आम्ही आमच्यातले सगळे जण त्या पालखी सोहळ्यात सामील झाले होते. अं, पूर्ण त्याला प्रदक्षिणा घालून वगैरे खूप छान केलं सगळ्यांनी. तर 7:30ला आश्रमातला पालखी सोहळ्याचा सगळ्यांनी आनंद घेतला. आणि ह्या संकल्पाचं म्हणजे खूप नवल वाटलं मला. ते त्यांचं नामघोष चालू होता, जे ते मंत्रोच्चार चालू होता, आणि यज्ञ पण साक्षात तेवत होता. तर हे झालं त्या आश्रमातलं. त्या फोटो बघून आपल्याला त्याची खूप कल्पना येईल. आणि हे झालं आपल्या 4थ्या दिवसाचं वर्णन झालं. ते आपण आता फोटो बघूया का त्याचे? होय होय, फोटो बघूया. हा. हा, हे मंथन गुढी, म्हणजे त्याला स्वामी हा शरण जातो आणि त्याला मग त्यानं तो वाचतो त्याला, म्हणून याला मंथन घोडे म्हणतात. ओके ओके ओके. हा, जय हा, त्या भक्त. मंदिरातच त्या फोटो आहे. मंथन गडीचं मोठा आवार वगैरे आहे तिकडे. श्रीपाद वल्लभ पण आहेत. हो, तीन 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 मूर्त्या आहेत. हम्म. नरसिंह स्वामी आहेत बाजूला, श्रीपाद वल्लभ आहेत, मध्ये दत्त गुरु आहेत. हा त्यांचा गेटचा आहे, हा रथ आहे तिकडचा. आणि मागे जे दिसते शिळा, त्याच्यावरती त्या आकृत्या आहेत. पण ते मी फोटो मला वाटतं गाळले, घेतले नाही तसं वाटतंय मला. बघूया. पण शिळा स्पष्ट दिसते. पण रथाच्या त्याचे पण मी फोटो काढले होते. त्या आकृत्या दिसतात ना त्यांचे. पण हम्म. मला वाटतं ते काढले, आपण ते फोटो ठेवले नाही. ठीक आहे ठीक आहे. नवग्रहांपैकी बरं. अरे बाबा. एक तिकडेच एक छोटं छोटं मंदिर आहे, तिकडे तिकडचा हा फोटो आहे बाजूला. पण नवग्रहांचा असा फोटो दुर्मिळ आहे ना? हो हो हो, त्याला काही वेगळं नाव आहे. मी नवग्रह म्हणतोय, पण बरं. त्याला काहीतरी वेगळं नाव आहे त्याचं. हा बघा. दत्तगुरूंचा त्या गेटवरचा फोटो आहे हा. हा पण हा आहे. हा, यस, आतमधला फोटो आहे हा. म्हणजे 3 मूर्ती आहेत त्या दत्तगुरूमध्ये, बाजूला नृत्य सरस्वती आणि नंतर म्हणजे श्रीपाद वल्लभ. सर्वच ठिकाणी नृसिंह सरस्वती, श्री श्रीपाद वल्लभ आणि दत्तगुरु. हो हो हो. हे हा बघ. हा आश्रमाचा फोटो आहे हा. बर बर. त्या याच्यावरनं कळतं किती भव्य आहे आश्रम. होय, होय, होय. मध्ये जे दिसतंय यज्ञकुंड आहे. अच्छा. ओके. आणि त्याच्या बाजूला जे आहेत ते 2 जण माईक वरती ते, मंत्रोद्घोष करतायत बाजूला. आणि मागे ते देऊळ आहे. हम्म. आणि बाजूने जे आहेत त्या रूम्स आहेत आमच्या.
ठीक आहे. आणि ठीक आहे, बाजूला रूम्स आहेत ज्या एकंदर किती 60 रूम्स आहेत. 60 एक रूम्स अंदाज आहे, मला नक्की हं, माहिती नाही, पण 60च्या आसपास रूम्स आहेत. ठीक आहे. आणि आता पुढचं ते पुढचा दत्ताची एक प्रतिमा आहे. हो, म्हणजे बाहेर त्यांच्या असं आहे, त्या आश्रमाच्या बाहेर त्या प्रतिमा आहेत, या हं, मूर्ती आहेत. या हं, प्रतिमा नाही, त्या मूर्तीच आहेत. हं. मागे जीप दिसते आपल्याला. हो 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 हो. 2-3 जीप उभ्या आहेत तिकडे. हो. आणखीन अशा मूर्ती आहेत तिकडे बऱ्याचशा. बरं. हं, हं. ही गणेश गणेशाची मूर्ती आहे. हनुमानाची मूर्ती. हा गेटवर बाहेरचा फोटो आहे हा हनुमानाचा. बरं बरं. नाव लिहिलं उषा कानडे. हे आतमध्ये यांचे सगळे लिहिलेत, दत्तगुरूंचे सगळं अवतार अवतार दत्तगुरूंचे. मी लहानपणी माझी 2 वर्षाची असल्यापासून माझ्या 10 वर्षापर्यंत औषध उपचार केला. मला काहीच माहिती नाही. कोणाचा तरी हे चालू आहे व्हिडिओ, आपला लाईव्ह चालू आहे. नंतर 2 दिवस हा, झाला बंदोबस्त. हा, एक मिनिट हा, परत मी येतो चित्रांमध्ये. हा, पुढे जाऊया ना. हा, पुढे पुढे. ह्याच्याबद्दल हा, तिकडचं काही नाही, तिकडे बाहेरच त्यांचे सगळे असे हे आहेत. दीपस्तंभ आहे. हो, दीपस्तंभ, हो. ही एक दत्तगुरूची प्रतिमा आहे. त्या बऱ्याचशा मूर्ती आहेत बाहेर बाहेर आहेत त्या हं. आश्रमाच्या बाहेर. ओके ओके. ही पण एक आहे. वेगळ्या अँगल मधनं घेतले त्याची. हम्म. हे गेट आहे त्या आश्रमाचं, हे गेट आहे. आणि आतमध्ये कळेल की किती भव्य ते डीप आहे आतमध्ये. अच्छा अच्छा अच्छा. बाजूला दोन्ही बाजूला त्या खांबाच्या दोन्ही बाजूला रूम्स आहेत. हम्म. आणि एक मजला अशा त्या हो, रूम्स आहेत. हो आमची पहिल्या मजल्यावर रवानगी केली होती. हो हो हो. तिकडे वरती नाव दिसतंय, श्रीपाद छाया आश्रम. श्रीपाद छाया आश्रम. माझ्या मिसेसचं नाव पण छाया आहे. प्राजक्ता आत्ता आहे, पण आधीचं नाव छाया आहे, त्याच्यामुळे. हा, हरकत नाही, आम्ही तुम्हाला त्याची मालकी बहाल करतो. हा, हे आश्रमाच्या बाहेरचं आहे. तिकडे आम्ही बाजूचं जे गेट दिसतं तिकडनं, समोरचं गेट, सॉरी, समोर आहे, तिकडे जेवणाची व्यवस्था वगैरे आहे. बर 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 बर. वाटायला जायचं ना. हे त्यांचं ऑफिस आहे, बाजूला आहे, दिसतंय ते. हे गेट आहे. हे सगळं बघितलं कोर्टला कधी होता का? हो, सामत म्हणून ओळखायचं. एक मिनिट हा. कोणतरी बोलते. तो तुमचा लीडर बिडर. हा त्याचाच आहे, दुसऱ्या अँगल मधून. गेटचा आहे. हे बघा, अशा बाहेर ज्या मूर्ती आहेत त्या नंतर काय, हा गेटचाच आहे, फक्त वरचा आहे फोटो हा. मूर्तींबद्दल काय सांगत होता? हा हा, बाहेर अशा मूर्ती आहेत ठेवलेल्या, त्याचा आम्ही वेगवेगळे प्रत्येक जण फोटो काढत होतो. बरं बरं बरं. मगाशी बघितलं गणेश आणि दत्तगुरूंचे. हा फोटो माझ्या मते या गेटचा आहे, पण वरचा आहे फोटो. हो, पण हा शेवटचा फोटो आहे. हो हो, गेटचा आहे. बरं, बाहेर पडूया आणि नंतरच्या दिवसात जाऊया आपण. शेवटचा दिवस 9 फेब्रुवारी. हा, बोला. 9 फेब्रुवारी. तर आपण आता येतोय श्रीपादांची तपोभूमी, कर्मभूमी, त्या ठिकाणी येतोय. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता चहा घेऊन जीपने कृष्णाकाठी आलो. कृष्णाकाठी म्हणजे कृष्णा नदीच्या तीरावरती आलो आम्ही. तेथून मोटर बोटने किंवा गोल बोटची होडी असते, पण आम्ही सगळेजण मोटर बोटने पलीकडे श्रीपादांची तपोभूमी आहे तेथे पोहोचलो. आता ही सुद्धा त्यांनी व्यवस्था छान केली होती. माणसे प्रत्येकी 50 रुपये होते, ते जाताना दिले, आणि तिकडनं निघताना पण 50 रुपये त्यांनी घेतले. ते वेगवेगळे द्यायचे पैसे. तर त्या तपोभूमीला कृष्ण नदी ओलांडून पलीकडे गेलो आम्ही. तेथे श्री
वल्लभांच्या पादुका असून तेथे त्याचं दर्शन घेतलं. नंतर म्हणजे मी शक्यतो असं सोहळं वगैरे नेसलो नाही कधी, त्यामुळे थोडीशी माझी अडचण झाली होती. पण अभिषेकाच्या वेळी तिथे सोहळं उपरणं याशिवाय प्रवेश नाही हे त्यांनी आधीच सांगितलं होतं. सगळी तयारी करून मी गेलो होतो. सोहळं मला नेसता येत नाही, त्यामुळे मी तयार सोहळं घेतलं होतं. म्हणजे वरती घेऊन ते गाठ मारायची तसं घेऊन गेलो होतो. 1.5 तास अभिषेक झाला, व्यवस्थित रीतसर अभिषेक झाला. म्हणजे सांगितल्याप्रमाणे सगळ्या प्रकारचे त्यांना हे चढवलं गेलं, लेप चढवले गेले वगैरे वगैरे वगैरे. बाहेर येऊन तीर्थ घेतलं. अजूनही सोहळं उपरणं सोडायची परवानगी नव्हती. तिकडनं आम्ही टेंबेस्वामींची गुहा बघायला गेलो. बाजूला तिथे श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामींची गुहा आहे. तेथील नागराज भुजंगाला जायला सांगून येथेच टेंबेस्वामींनी सर्वसामान्य आबालवृद्धांना संकटातून मुक्त करणाऱ्या घोरकष्टोद्धरण स्तोत्राची रचना केली. आता यामध्ये आपले विजय सर किंवा पाटील सर चांगलं सखोल मार्गदर्शन करतील नंतर सावकाशपणे. पण हे त्याने तिकडे रचलं, ते घोरकष्टोद्धरण स्तोत्र तिकडे रचलं. तसंच दिगंबरा दिगंबरा या मंत्राची रचनाही टेंबे स्वामींनी येथेच केली. स्वामींनी तेथे 23वा चातुर्मास केला. आम्ही गुहा बघितली. तिकडे गुहेमध्ये वाकून जायला लागतं. आतमध्ये काही नाहीये, तुम्हाला उभं राहूच शकत नाही. आडवं होऊनच गुडघ्यावरती टेकूनच जायला लागतं आतमध्ये. आणि तिकडे कशी तपश्चर्या केली आतमध्ये अगदी गेल्यानंतर बसून तिकडे महादेवाचे शंकर पिंडी दिसते. आणि बाहेर येऊन नंतर मग 700 वर्ष जुना प्रचंड वटवृक्ष बघितला. खूप मोठा वृक्ष आहे तो. आणि तेथे मंदिरात जाऊन मग अलंकार दर्शन घेतलं. म्हणजे जिकडे ज्या तो निर्गुण दगड म्हणून म्हणतात, निर्गुण दगडावरती शिपाऱ्यांचा मुखवटा ठेवला जातो आणि त्या याला निर्गुण दगडाला सजवलं जातं फुलांनी. खूप छान मस्त सजवलं जातं, मुखवट्याला सजवलं जातं आणि फुलांची आकर्षक सजावट केली जाते. त्याचं आम्ही दर्शन घेतलं, अलंकार दर्शन म्हणतात त्याला. तर तेथून नंतर सोहळे उपरणे बदलायची परवानगी मिळाली आणि मला जरा खायचं वाटलं तेव्हा. 11:30 वाजता कृष्णाकाठी आलो, परत कृष्णेच्या तीरावरती आलो. आणि तेथून हा थोडासा लांबचा रस्ता आहे, चालत यायला लागतं तिकडनं. आणि तेथून मग होडीतून म्हणजे मोटर बोटीतून 12 वाजता आश्रमाकडे दुसऱ्या किनाऱ्यावरती आलो आणि तिकडनं जीपने आश्रमाकडे आलो. होडीमध्ये प्रत्येकी 50-50 असे 100 रुपये द्यायला लागले. दोन्ही वेळा वेगवेगळ्या ठिकाणी द्यायला लागले. आता आता आश्रमामध्ये येऊन जेवण करून लगेचच 2:30 वाजता आम्ही आश्रम सोडला. कारण मी पहिल्यांदा सांगितलं आहे की 4:30ची वेळ होती. पण पुढे रस्ता काय दुरुस्तीचं काम चालू असल्यामुळे वेळ जास्त लागणार आहे, म्हणून आपण लवकर निघूया असं त्यांनी सांगितलं. आणि आम्ही 2:30 वाजता आश्रम सोडला व जीपने मंत्रालयासाठी रवाना झालो. तेथे आम्ही 7ला पोहोचलो मंत्रालयामध्ये. भव्य प्रशस्त मंत्रालय पाहून अवाक झालो. मी पहिल्यांदाच बघत होतो हे. गर्दी असूनही आम्हाला, हे विशेष सांगतो मी, गर्दी असूनही आम्हाला राघवेंद्र स्वामींच्या संजीवनी समाधीचे छानपैकी शांतपणे सावकाश दर्शन घेता आले. कोणी आम्हाला पुढे जा वगैरे म्हटलं नाही. खूप मस्त वाटलं ते. खूप गर्दी होती तरी सुद्धा आमचं नशीब चांगलं की काय माहिती नाही, पण आम्हाला दर्शन त्यांनी अतिशय सुंदर घेता आलं आम्हाला. तिथला बाहेरचा मोठा स्क्रीन, हत्ती, सोन्याचा चांदीचा रथ, यातून निघालेली राघवेंद्र स्वामींच्या प्रतिमेची पालखी, असा भव्य सोहळा, खूप मोठा सोहळा असतो, खूप अफाट गर्दी असते, असा भव्य सोहळा आम्हाला ओझरता बघता आला. त्यावेळी हत्तीची प्रतिकृती पुढे खेचत आणणं, हे सगळं आम्ही ते बघितलं, अनुभवलं ते. तिथेच प्रसाद काउंटर होता, तिकडनं प्रसाद घेतला आणि 8:30 वाजता जीपने रायचूर रेल्वे स्टेशनसाठी निघालो. आमचा शेवटचा प्रवास होता. जीपने आम्ही
रायचूर रेल्वे स्टेशनकडे निघालो आणि आम्ही जीप सोडली. सगळ्यांनी राम राम टाटा वगैरे झालं ते सगळं. आणि कोइंबतूर एक्सप्रेसने 11:15 वाजता होती ती रायचूरला. आम्ही गाडी पकडली आणि आम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी 1:45 वाजता कल्याणला पोहोचलो. 2:30 वाजेपर्यंत आम्ही आमच्या घरी आलो. ही झाली आमची पिठापूर, कुरवपूर, श्रीशैल्यम आणि मंत्रालयाची मस्त यात्रा झाली ती छान. आता एक आपण फोटो दाखवूया आणि नंतर मग मी पुढे बोलेन मग. किती फक्त हे आमच्या होडीतले फोटो आहेत ते. सत्तर नव्हती 90 तरी अशी लफडी होती. हो 88 झाली. विचार अमेरिकेत गेला ना की म्हातारी रडायला लागले. मला हा आमच्या होडीतला फोटो आहे. ही कृष्णा नदी, समोर दिसते ते मंदिर आहे. हे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वार आहे यांचं. श्रीपादांचा तो फोटो आहे छान. मूर्ती आहे. हा प्रवेशद्वाराचा वेगळ्या अँगलने काढलेला आहे पुढे. हे आम्ही अभिषेकानंतर बाहेर पडल्यानंतर इकडनं पुढे मोठा प्रासाद आहे. यातला गोल प्रदक्षिणा मारायला जवळजवळ 3-4 मिनिटं लागतात. हा वटवृक्ष 700 वर्ष जुना आहे. भला मोठा वटवृक्ष आहे. बाजूबाजूला त्या पारंब्या जमिनीत रुजून त्याचं आणखीन एक वृक्ष तयार झालेले आहेत सगळीकडे. हा मस्त दिसतात. ही गुहा, टेंबेन स्वामींची गुहा. आतमध्ये गुडघ्यावरनच जायला लागतं, उभं राहून जाऊ शकत नाही आपण. हे गुह्याच्या आतमधले जे शंकराची पिंड आहे त्याचं दर्शन आहे. एके ठिकाणी हा फोटो घेतलेला आहे. हा तिकडे कोणाला दिसत नाही हा फोटो. हा फोटो मुद्दामून नेटवरनं घेतलाय मी, टेंबेन स्वामींचा. आता आपण मंत्रालयाकडे आलो. मंत्रालयाची भव्यता या फोटोत बऱ्यापैकी दिसते. समोर स्क्रीन दिसते आणि स्क्रीनवरती सगळं डिस्प्ले होत असते. अरे वाह, किती डीप आहे, बाप रे बाप. म्हणजे खूप हे दिसतं. वा वा, छान परिसर आहे. भव्यता दिसते इकडे. भव्यता आणि सात्विकता पण दोन्ही हो, एकत्र. आणि स्वच्छता पण, स्वच्छ पण खूप चांगल्यापैकी स्वच्छता राखली होती. वा. याबद्दल बाहेरचे त्यांचे याचे फोटो आहेत. अच्छा अच्छा, बाहेरचा आहे. बरं, ओके एक ओके. मिनिट बोल. तो आता रामाचं तिथे हे झालं ना 22ला, हा तेव्हा तिथे रामाची ती प्रतिमा स्थापन केली तिथे त्या दिवशी. ओके, एक मिनिट. हा श्रीरामाची मूर्ती. आमचे सौ आल्या सांगायला की 22 तारखेला जो श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा केली गेली, हा
त्यावेळी त्यांनी इकडे ती मूर्ती स्थापन केली आणि हा. त्यावेळेचा तो फोटो आहे. मी मला पण त्याच्यात राम दिसला, पण मला नक्की होतं. हा. मला छान. नशीब लागतं राम दिसायला. होय होय होय. हा. तुमच्यात पण राम दिसला, प्राजक्ता ताईंमध्ये पण राम ते दिसला. लगेच धावत आले सांगायला येतं. मी अडकलो ना म्हणून. हा, हे तिकडे भिंतीवरती बाजूच्या भिंतीवरती काढलेले एक एक हे आहेत. हम्म. फोटो नाही म्हणत मी त्याला, फोटोच म्हणा, पण ते असे स्कल्पचर बरेच आहेत. म्हणतात. हा, स्कल्पचर. स्कल्पचर ते बरेच आहेत, म्हणजे असे एक दोन नाही, हा. जवळजवळ 40-50 तरी आहेत ते. दोन्ही बाजूला आहेत. आणि हो. अर्धी आता मूर्तीची भिंतीतून बाहेर आलेली असते. हो 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 हो, आणि ते असे बरेच आहेत अरे बघा. बापरे. हा. ठीक आहे. हम्म. ते मी काही ठराविकच घेतलेत. हम्म. माझ्याकडे जवळजवळ मी 30-35 तरी काढलेत फोटो, त्यातले काही ठराविक घेतलेत जे आलं आलं लक्ष. हम्म. अरे वा. हे राघवेंद्र स्वामी, बाजूला कृष्ण, हा. बाजूला कृष्ण आहे तो, गोपाळ कृष्ण. याचं पण मी स्केच काढले, हा, म्हणजे मोठ्या ह्याच्यात. हम्म. आता राम नक्की दिसला. सगळेच दिसले, सगळे म्हणजे दिसले. पूर्ण कुटुंब. कुटुंब. हो. अरे वा. गोवर्धन उचलताना. गोवर्धन पर्वत उचल. हा, तिकडच्या पालखीचा सोहळा हत्तीवरनं हम्म. त्यांची हे घेऊन जातात, प्रतिमा घेऊन जातात त्या राघवेंद्र स्वामीची, आणि किती गर्दी असते बघा ह्याच्यात. बरोबर. हा. हा तो हा आहे. सोन्याचा रथ, हम्म. त्यातून पण त्यांची प्रतिमा सगळ्या एकत्र जातात, म्हणजे आधी हत्ती, मग सोन्याचा रथ, मग चांदीचा रथ, मग लाकडी रथ असतोय. तो हम्म. सगळ्यामधनं त्यांच्या प्रतिमा. हा सोन्याचा आहे. हा सोन्याचा आहे. हत्तीवरचे आहे. ती अंबारी दिसते छानपैकी. अंबारी दिसते. हा लाकडी रथ आहे. हो, हम्म. हा चांदीचा चांदीचा. चांदीचा रथ आहे. अरे वा. हम्म. याच्यानंतर आपल्याला एक छोटा व्हिडिओ बघायचा आहे. हा. हो हो हो. हा व्हिडिओ मुद्दामून टाकला, भव्यता आपल्याला कळते त्याची. आणि स्क्रीन बघा किती छान त्यांनी डिस्प्ले केलाय. ते आमच्याच ग्रुप मधले आहेत, उभे आहेत ते 3 जण. एवढं प्रशस्त आहे, मोठं आहे. तुम्ही आम्हाला छान फिरवून आणलेलं आहे. परत तुमच्याकडे. ओके ओके. तर अशा प्रकारे आमचं हे खूपच सुंदर यात्रा झाली. कायम स्मरणात राहणारी, सुखद आठवणींनी भरलेली अशी आमची यात्रा झाली. हम्म. सर्व सहयात्रेकरूंचे सर्व सहयात्रेकरूंचे आता उपस्थित आहेत, त्यांचे खास विशेष. आणि श्री अनिकेत घोरपडे, त्यांचे मदतनीस दिशा, त्यांचे सहकारी ज्ञानेश्वर, सिद्धू अण्णा आणि इतर, म्हणजे काही जणांची नावं माहित नाही मला, यांचे मनपूर्वक आभार. हा, एक फॉर्मॅलिटी म्हणून ते असते, आभार म्हणतो मी.
आणि अर्थातच येथे मला माझ्या पिठापूर कुरवपूर यात्रेबद्दल माहिती सांगण्याची संधी दिल्याबद्दल श्री खानोलकर सरांचे मी अत्यंत आभारी आहे, ऋणी आहे. उपस्थित सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व श्रोतृ वर्गाचे खास आभार. सगळ्यांना धन्यवाद. नमस्कार. हा, आम्ही कोण तुम्हाला संधी देणार, कारण तुमच्या हा क्षमतांचाच भाग आहे. आणि सुरुवातीला आपण जी ओळख तुमची बघितली त्याच्यात तुमचं अष्टपैलू आणि बहुआयामी व्यक्तिमत्व आम्हाला दिसतं, नेहमीच दिसतं. पण आज तुम्ही हा जो काही वर्णन आहे 4 तीर्थक्षेत्राचं, त्याच्यातून खरोखर सांगतो की ते दर्शन मला घडलेलं आहे, म्हणजे प्रत्येकाला घडलं असणार. तर आता आपण काय करूया, विकास पाटील यांना विनंती करूया की आजच्या कार्यक्रमाचा त्यांनी आढावा घ्यावा. पाटील साहेब, जरा अनम्यूट करा. नमस्कार. नमस्कार. प्रफुल्ल साने यांच्याबद्दल काय बोलायचं. एक अविस्मरणीय यात्रा, पिठापूर कुरवपूर श्रीशैल्यम मंत्रालय. प्रफुल्ल साने हे काव्याप्रमाणेच कवीप्रमाणेच लेखक, कथा, निबंध यात विशेष प्रावीण्य असल्यामुळे त्यांचं प्रवास वर्णन, अनुभव हे उत्तमच मांडणार यात शंकाच नव्हती. त्यांचा हा खूपच छान अनुभव मिळाला. विशेष म्हणजे त्यांनी सुरुवातच अशी केली की यात्रेच्या सुखद आठवणी आणि ही प्रसन्नता संबंध यात्रेमध्ये त्यांनी ठेवली आणि तीच आम्हाला प्रसन्नता दिसली आणि मिळाली. विशेष म्हणजे अनिके यांनी उत्तम व्यवस्था ठेवली. साठेंनी उत्तम म्हणावं म्हणजे नक्कीच ते उत्तम असणार, कारण तसे साठे माझे खूप मित्र आहेत आणि चिकित्सक आहेत, आणि साठे ते नाही. ज्याला उत्तम म्हणतात ते अतिउत्तम असणार यात शंकाच नाही. आता यात्रेबद्दल म्हणायचं म्हणजे प्रथम ते पादगयाला गेले. भगवान शंकर कोंबड्याच्या रूपाने तेथे आलेले. तेथे कुकुटेश्वर मंदिर, तसंच अनघा मंदिर, अनघा लक्ष्मी दत्त मंदिर याचे त्यांनी आपल्याला आख्यायिका सांगितल्या. छान बरं वाटलं. मी पण तिथे जाऊन आलेलोच आहे, त्यामुळे मला ते पुन्हा सगळं अनुभवायला मिळालं. तसंच ते पिठापूर श्रीपाद श्रीवल्लभ जन्मस्थान या ठिकाणी गेले. पादुकांवरती अभिषेक केला. हे सर्व त्यांनी अतिशय भाविकतेने, प्रसन्नतेने केलेला त्यांच्या बोलण्यावरून दिसतच होतं. तीर्थ प्रसाद, दाम्पत्याने पूजाविधी, अभिषेकाच्या पाण्याने सर्वांवर अभिषेक, हे सर्व त्यांनी जसं आपण इथे प्रत्यक्ष अनुभवत आहोत आणि ते सुद्धा प्रत्यक्ष पुन्हा अनुभवत आहेत, अशा थाटात त्यांनी ते सांगितलं आणि ते खूपच प्रसन्न वाटलं. मंदिराच्या समोर श्रीपाद श्रीवल्लभांचं जन्मस्थान आहे. तिथे ती बिल्डिंग आहे, ती कदाचित आपल्याला दाखवली गेली नसेल. तिथेच श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला आणि त्यांची रूम तिथे समोर बघायला मिळते. मंदिरामध्ये सत्यनारायण मंदिर पाहिलं. तिथे पूजा भजन याचा अनुभव घेतला, आनंद घेतला. ग्रुप फोटो पण खूप छान आले. पहिले दोन्ही ग्रुप फोटो अतिशय सुंदर. त्याच्यात किती गर्दी होती ती दिसते. रात्री सामलकोट स्टेशन हैदराबाद करता रवाना झाले. श्रीशैल्यम हे ज्योतिर्लिंग, त्याआधी साक्षी गणेश मंदिर,
त्याचंही खूप छान दर्शन, सगळे फोटो पण उत्तम असल्यामुळे आम्हाला सगळी दर्शनं घडली. एकमेव शिवाजी मंदिर प्रथमच ऐकायला मिळालं, पाहायला मिळालं. त्यातले फोटो पण खूप छान आणि एक एक मूर्ती आणि अनुभव त्यांनी खूप सुंदर वर्णन केलेले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी अनिकेतचं पण खूप कौतुक केलं आहे. एवढंच नाही तर त्यांचा जीप ड्रायव्हरचंही कौतुक केलेलं आहे. हे कौतुक करायला सुद्धा एक वेगळा स्वभाव लागतो. श्रीशैल्यम मल्लिकार्जुन मंदिर, श्रीशैल्यमचं मल्लिकार्जुन मंदिराचं त्यांनी व्यवस्थित सांगितलं. मंदिराचा आतला फोटो बघायला मिळाला असेल, मंदिर फोटो काढायला देत नाहीत. 200व्या यात्रेचा केक कापून केलेलं सेलिब्रेशन खूपच भावलं, खूप छान. अनिकेतचंही कौतुक आहे. तसंच श्रीपादांच्या लोटस पादुका पण त्यांनी दाखवल्या, त्याही प्रथम बघायला मिळाल्या. खूप धन्य वाटलं. मल्लिकार्जुन मंदिर, त्याची कथा, मंथनगुडी मंदिर, ती गोष्ट ऐकलेली होती, पण ती प्रत्यक्ष हे फोटो पाहायला मिळाले, ते मंदिर पाहायला मिळालं. त्याची कथा, नवग्रह मंदिर, श्रीपाद छाया आश्रम हा मी प्रथमच ऐकला. मी तिथे गेलो नव्हतो, पण खूपच छान आश्रम दिसतोय आणि खूपच भव्य आणि आकर्षक वाटला. आणि ती विशेष म्हणजे तिथे 13 वर्ष सतत श्रीपाद श्रीवल्लभ याचा जप करायचा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा 13 वर्ष रात्रंदिवस सतत संकल्प करून जप, हे खूपच छान वाटलं, अतिशय भावलं. मुख्य म्हणजे परवा रविवारी गुरु प्रतिपदा आहे आणि या दिवशी गाणगापूरवरून गाणगापूरहूनच श्री गुरु म्हणजे नरसिंह सरस्वती महाराज हे केळीच्या पानावर बसून श्रीशैल्यमला निघून गेले आणि ते 2 दिवसांनी रविवारी ती गुरुपौर्णिमा प्रतिपदा आहे. त्यामुळे त्याची चांगली आठवण झाली आणि श्रीशैल्यमचं महत्व हे तेवढंच आहे. कुरोपूर मध्ये पूर्वी लहान होड्या बोटीने जात होते, होडीने. आता आपण वॉटर बोटने गेलेत. खूपच छान वाटले फोटो आणि प्रवास. तिथलं श्रीपाद मंदिर, अभिषेक आपण खूपच भाविकतेने आणि सर्वांनीच आपल्या बरोबरच्या सहप्रवाशांनी केलेला आहे. खूपच आनंदी आणि भाविकता दिसून आलेली आहे. खूपच छान वर्णन केलेलं आहे. या गुहेचं वर्णनही पाहिलेलं आहे. गुहेचे फोटे गुहेमध्ये आम्ही पण जाऊन आलेलो आहोत पूर्वी. ह्या कुरोपूरचा शोध हा वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनीच लावला. आधी ते ठिकाण प्रसिद्ध नव्हतं, त्यांनी त्याचा शोध लावला. त्या गुहेमध्ये वासुदेवानंद सरस्वतींनी जप केला. ते तिथे त्यांनी खूप तप केलाय. श्रीपाद श्रीवल्लभांनी इथे 16 वर्ष तप केलं आणि त्याच बाजूच्या कृष्णा नदीमध्ये त्यांनी स्वतःचा देह अर्पण केला. तिथे ते अंतर्धान पावले. तिथे आणखीन एक आपण पाहिलं नसेल, वेळ कमी होता, एका दगडावरती त्या नदीमध्ये सूर्यनमस्कार घालायचे, त्यांचे हात उमटलेले ठसे पाहायला मिळतात. ते आम्ही पाहिले होते त्यावेळी, तर त्याची मला आठवण झाली. त्यानंतर आम्ही तिथे 2-3 दिवस राहिलो होतो, त्यामुळे अजून बरंच काही फिरायला आणि अनुभवायला मिळालं होतं.
आपल्याकडे वेळ कमी होता. आणि राघवेंद्र मंदिर, इथली संजीवन समाधी, तिथली भव्यता, भव्य राम मूर्ती, गोवर्धन पर्वताची मूर्ती, हत्तीवरून मूर्ती नेण्याचा दाखवलं आपण, रथ दाखवला, शेवटचा व्हिडिओ दाखवला. या सर्व आपल्या वर्णनाने खरोखरच आम्ही एवढे भावुक झालो की तिकडचा प्रत्यक्ष प्रवास केल्याचं समाधान मिळालेलं आहे. धन्यवाद. म्यूट आहे खानोलकर. विकास पाटील, तुमचे पण खूप खूप आभार. प्रफुल्ल साने, खरोखर प्रवासाला गेल्याचा आनंद मिळाला आहे. आणि विकास पाटील यांनी काही आणखी आपल्याला इनपुट्स दिली, कारण प्रत्येक प्रवासात आपल्याला वेगवेगळे अनुभव आणि वेगवेगळी माहिती पण मिळते. तर या सर्वांसकट दोघांनाही माझा प्रणाम, नमस्कार. आणि या नोडवर आपण इथे थांबतो. थांबतोय.